झालं स्टार्ट. निप्पॉन गॅलरीनी आम्हाला दोघांना, अभिजित तामाणे मी आणि आनंद प्रभुदेसाई आर्टिस्ट यांना संधी दिली, याच्याबद्दल आभार. आनंदच्या ह्या कामाबद्दल लिहिणाऱ्या स्मिता किंकळे या सुद्धा इकडे आहेत आणि ज्येष्ठ चित्रकार दिलीप रानडे हे देखील इकडे आहेत. त्यामुळे एक काही वेळानंतर आपण कदाचित त्यांनाही काही प्रश्न विचारून या संवादात सहभागी करूच. पण त्याआधी आनंद प्रभुदेसाई यांच्या कामाबद्दलचा हा संवाद असल्यामुळे आनंद प्रभुदेसाई यांना विचारलेल्या प्रश्नांपासून या संवादाची सुरुवात होईल. मी आनंदचं काम पहिल्यांदा बघितलं त्याला जवळजवळ 25 वर्ष झालेली आहे. म्हणजे आनंदनी काम दाखवलं ती गॅलरी होती यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये. ती गॅलरी सुद्धा आता नामाशेष झाली आणि कोणाला आठवतही नाही ती, बरोबर ना? आणि त्यावेळेला आनंद प्रभुदेसाई यांनी कीटकाची शिल्प केली होती आणि तरुण शिल्पकार होता. काहीतरी म्हणजे इम्प्रेसिव्ह, काहीतरी वेगळं विकलं जाण्यासारखं, विशेषतः स्किल्ड तर होताच निश्चितपणे. असं असताना सुद्धा कीटक वगैरे अशा जरा याच्यात शिरला होता. त्यामुळे गंमत वाटली होती आणि तेव्हापासून जी बोलण्याची क्वालिटी, त्याच्याशी बोलण्याची क्वालिटी बदलली, ती आत्तापर्यंत बदलली. आणि म्हणजे ह्याच्याशी इन्फॉर्मल बोलल्याशिवाय इलाज नाही हे त्या क्षणी तिथेच कळलं, त्या शोमध्येच कळलं एक प्रकारे. त्यामुळे तिथपासून मग रिळं त्यांनी करायला सुरुवात केली. तेव्हा त्या रिळांमध्ये सुद्धा एक फॉर्म रिक्लायनिंग पोज होती, हेनरी मूर सारखी. एक रिळच असं हेनरी मूरच्या रिक्लायनिंग फिगर सारखं आहे असं. त्यामुळे हे विनोदाचं किंवा कॉमिक एलिमेंट, ह्युमर एलिमेंट हे आनंद प्रभुदेसाईच्या कामात फार अगोदरपासून होतं. पण म्हणजे ते उदाहरणार्थ रानडेंच्या कामात ह्युमरचं एलिमेंट हे ज्या पद्धतीने म्हणजे एक बौद्धिक निर्णय असावा की काय अशा थोड्याशा पद्धतीने येतं आणि त्यातल्या म्हणजे दृश्य संकल्पना ज्या आहेत त्याच्या मागच्या सुद्धा संकल्पना असतात, त्या ठराविक असतात आणि त्यानंतर ते कॉमिक एलिमेंट येतं. आनंद मात्र प्रयोग करता करता काहीतरी शोधत आहे आणि फक्त दृश्यभाषेतच विचार करतो आहे असं आत्तापर्यंत दिसलं होतं. आता मात्र त्यांनी हे काहीतरी वेगळं केलं जे होऊन गेलेल्या प्रतिमांशी संबंधित आहे. त्या प्रतिमांचा विचार तो करतो आहे आणि प्रतिमांच्याच भाषेत बोलतो आहे एक प्रकारे. तर मुळात तू प्रतिमा म्हणजे तू आत्तापर्यंत जो काही विचार केलास तेव्हा कॉमिक एलिमेंट तुला हवं होतं का, की हे माझंच म्हणणं आहे फक्त? कॉमिक एलिमेंट हे एक वेगळ्या प्रकारे आपण म्हणजे एक एक्सप्रेशनसाठी खूप महत्वाचं ठरतं की त्याला एक प्रतीक म्हणून आपण मांडणं आणि त्याचा म्हणजे व्हिज्युअल लँग्वेज असल्यामुळे तिथे शब्द नाही आहेत. आपण व्हिज्युअलचा एकमेकांशी संवाद होणं हे या दृष्टीने या गोष्टी खूप मला असं वाटतं की महत्वाच्या आहेत. पण म्हणजे आता व्हिज्युअलचा संवाद ते ह्युमरचं एलिमेंट नसताना सुद्धा होतोच की. पण ती वाट नाकारण्याचं किंवा तिथे न जाता इथे तुझा कल आहे असं काही वेळा वाटण्याचं कारण काय असावं? कारण असं हे नाहीये की
अवॉइड करतोय हा प्रश्न नाहीये, की जी गरज आहे मला जे मांडायचंय, मला जे काही सांगायचं, त्या दृष्टीने मला कधी ऑब्जेक्ट वाटले, कधी ह्युमन वाटले. जेव्हा मी इथे फिंगर्सवरती मागचा शो केला होता त्यावेळेला मी फिंगर्सवरती मी ऑब्जेक्ट आणि फिंगर्स दोन्ही होतं, म्हणजे ह्युमन एलिमेंट पण होतं आणि ऑब्जेक्टला पण मी ड्रॉइंग्स अशा पद्धतीने मांडले होते की ते त्याच्याशी एक कनेक्ट करून एक मनात एक वेगळा विचार निर्माण होतो बघणाऱ्याला. ते दोघांचे जे काही डायलॉग्स होते ते त्याच्यातनं दाखवण्याचा मी प्रयत्न केला होता. दुधाच्या पिशव्या आणि गायी असं एक, हा तो एक प्रयत्न वेगळा होता. वस्तुकरण म्हणजे जे आहे वस्तूला एक ज्या काही आपण आता दुधाच्या पिशव्यांच्या मागे माझं म्हणणं असं होतं की त्याचं एक कमर्शियलायझेशन पण झालेलं आहे आणि दूध म्हणजे बेसिक होतं, म्हणजे लहानपणापासूनच सगळ्यांचा तो एलिमेंट आहे आणि अशा गोष्टीचं कमर्शियलायझेशन होणं आणि मग ते त्याच्याशी आपण कसे संवाद साधतो. ती पिशवी आली, ती पिशवीला पिशवी म्हणून कसं बघतो, ते हाताळताना कसं बघतो, असं काही गोष्टींची माझं ते डायलॉग्स चालू होते त्याच्याबरोबर. माहिती नसेल त्यांच्यासाठी, गायी चरतानाचं दृश्य असतं ना तसं ह्यानी दुधाच्या पिशव्या जणू काही माळरानात चरतायत असं दाखवलं होतं आणि त्या पिशव्यांना टोकं असतात आणि ती अगदी डेफिनेटली वाकलेली टोकं असतात आणि ती गायींचे सड अशा पद्धतीचं ते होतं. तर आपण आता थेट इकडे घेऊया आणि ह्या गॅलरीसाठीच हे काम होतं किंवा असं काही आहे का? कारण ही गॅलरी अक्षरशः वाटेल तेव्हा म्हटलं तर प्रायव्हेट, म्हणजे खूप इन्फॉर्मल जागा, म्हटलं तर गॅलरी सुद्धा आहे असं काहीतरी मधलं आहे. हो, ही ह्या गॅलरीची मजा अशी वेगळी आहे ना की अर्थात गॅलरीचा ओनर ताठी माझा मित्र असल्यामुळे इथे येऊन आम्ही गप्पा पण मारायचो. संध्याकाळी 7 वाजता किंवा शो नसेल त्यावेळेला इथे बसणं, गप्पा मारणं, एक आर्टिस्ट अड्डा असल्यासारखं पण थोडंसं होत होतं. त्याच्यामुळे ती एक वेगळी मजा आहे. आणि ह्या गॅलरीमध्ये जेव्हा काम डिस्प्ले करणं, कारण तो जो प्रकार होता की इन्फॉर्मल चर्चा व्हायच्या त्यावेळेला, आणि इथे काम करताना असं नको व्हायला पाहिजे की मला असं वाटत की चाकोरीतलं नको का, त्याच्या मागे काहीतरी असं एक स्टेटमेंट पाहिजे किंवा काहीतरी पाहिजे की ज्याच्यामुळे कामाला मजा येईल. आणि ते मांडायची ही जी स्पेस आहे एक खूप छान स्पेस मला वाटली की मांडू शकतो आपण इथे हे सगळं. पण म्हणजे त्याच्यात निलेश किंगळे क्युरेटर यांच्याशी चर्चेचा कितपत वाटा होता? आहे ना, चर्चेचा वाटा आहे. कारण क्युरेटर असल्यामुळे तो शो करताना, शो बांधणं हे जे महत्वाचं असतं की काम करणं आणि शो बांधणं ह्या दोन्ही गोष्टी असतात. तो शो बांधण्यासाठी त्याच्या पण महत्वाचं वाटतं, त्याच्याशी पण खूप चर्चा झालेली आहे काही गोष्टींबद्दल. आणि मग आपण हे ऑब्जेक्ट आणायचंय असं ठरणं आणि या ऑब्जेक्टवरती ह्या सगळ्या प्रतिमा आणायच्यात हे ठरणं, ह्याच्यात अंतर होतं की ते एकत्रच झालं? म्हणजे हा, ते डेव्हलप होत गेलं की एक चर्चा अशा होत होत्या की जेव्हा आर्टिस्टने जेव्हा काम केलं, प्रत्येक आर्टिस्टने, म्हणजे व्हॅन गॉग, पिकासो पासून आपण बघतो की त्यांनी त्या वेळेला त्या काळातल्या संकल्पना तोडून, नवीन जॉनर तोडून ते मांडत गेलेलं. त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी दिशा आली आणि ज्या वेळेला तो तोडायचा आर्टिस्ट त्यावेळेला तो निषेधच करायचा आणि हे निषेधाचंच प्रतीक आहे. आणि ते प्रतीक हे जेव्हा IVVचं जे चायना मधलं काम त्यांनी चायना गव्हर्नमेंटला हे केलं आणि त्यामुळे ते जास्त मला ड्रास्टिकली असं वाटलं की हे कुठेतरी निषेध सगळ्या आर्टिस्टने केलाय. म्हणून मग
तीच आयव्हीचीच ती इमेज, तीच इमेज घेऊन मग त्याच्यावरती मग मी ह्यांचे सरळ सरळ मी प्रिंट घेतले. मला त्याच्यात क्राफ्टमनशिप अजिबात दाखवायची नाही की मी त्याच्यावरती मी त्याचं रंगवलं किंवा भूपेनचं काम भूपेनसारखं वाटलं पाहिजे असं मला अजिबात कुठेच वाटलं नव्हतं. फक्त ती आठवण होणं, त्या आर्टिस्टची आठवण होणं, आणि त्या आर्टिस्टने ते काम केलंय, त्याने ते तोडलंय, त्याने कलेला नवीन दिलंय. कलेला नवीन देणं हा महत्वाचा विषय आहे की मी कलेकडनं घेऊन मी काय एवढा मोठा नाही की मी कलेकडनं घेणं. काम करताना जेव्हा आपण कलेला देतो, सेवा करणं जे असते ना ती हे होते की त्याच्यातनं आपण काहीतरी तो वेगळेपणा आणणं, ह्या दृष्टीने मी तो प्रयत्न केला. पण प्रश्न असा होता की हे आयवेवेचं आहे आणि ते त्याने सार्वत्रिक केलेलं आहे, ते त्यांनी म्हणजे सोशल मीडियावरनं लोकांनाही करायला लावलेलं आहे आणि एक प्रकारे स्वतःच्या कामाचं सार्वत्रिकीकरण केलेलं आहे. ह्या ज्या सगळ्या कलेच्या इतिहासातल्या म्हणून दाखवल्या जाणाऱ्या प्रतिमा आहेत, त्यांची सुद्धा एक हे आहे ना, म्हणजे त्यांची सुद्धा एक हेजिमनी आहे ना. पण हा म्हणजे ठीक आहे, त्यांनी सगळ्यांनी सेवाच केली असेल कलेची, पण त्या तुझ्यापर्यंत, माझ्यापर्यंत, ह्या सगळ्यांपर्यंत ज्या चॅनल मधून आल्या, त्या चॅनलमध्ये इथे तो मुद्दा येतो की कलेचा इतिहास आणि बाजार ह्याचा सुद्धा वाटा असतो. आणि शिवाय दुसरीकडे म्हणजे ह्याच्यातल्या काही प्रतिमांचं तर म्हणजे ते पुन्हा तुझ्या याच्यात पण येतं, यांत्रिक पद्धतीने छापणे. ह्या निर्णयामागे सुद्धा कदाचित ते असेल की वस्तुकरण झालेलं असणं. कला इतिहास म्हणून जे काही गोठलेलं आहे, जे काही फ्रीज झालेलं आहे कला इतिहास म्हणून, ह्या प्रतिमा म्हणजे कला इतिहास असं. म्हणजे सॉरी, जरा वेळ खातोय, विषय बदलतोय, पण व्हेनिसमध्ये ह्यावेळची जी बिएनाले होती, ह्यावेळची जी व्हेनिसची बिएनाले होती ती या पद्धतीची होती की पर्यायी कला इतिहास शोधता येतोय का, आणि मग न ग्रथित झालेला, न गोठलेला, म्हणजे इतिहासकारांची, वेस्टर्न इतिहासकारांची नजर ज्याच्याकडे गेलेली नाही तो, असं सगळं. ते आता ह्या प्रतिमा निवडणं ह्याच्या मागे म्हणजे वस्तुकरणाचा वाटा किती होता? म्हणजे डेफिनेटली वस्तुकरण हे आहे, कारण माझा जर ती कनेक्टिव्हिटी अर्बन काउशी घेतली, ती कनेक्टिव्हिटी मी इकडे वापरली आहे. कारण ह्यांनी जेव्हा काम केलं ह्या आर्टिस्टने, तेव्हा त्यांनी हा विचार नाही केला की माझं चित्र, माझं काम एवढ्या किमतीला जाईल. त्यांनी ते निषेध म्हणूनच केलं आणि तो जॉनर तोडण्यासाठी किंवा स्वतःचं म्हणणं, स्वतःचं व्हिजन एक वेगळ्या पद्धतीने मांडलं जावं, ह्याच दृष्टीने ह्यांनी सगळ्यांनी काम केलं. पण आता सिच्युएशन अशी पण झाली आहे ना की तुम्हाला वॅन गॉगचं पेंटिंग कपवरती पण दिसतं, टी शर्ट वरती पण दिसतं, ते वस्तुकरण होतच गेलंय. मग मी तो विचार इथे पण आहे, म्हणून प्रोडक्शन काढणं, नाही तर मी एखादाच मोठा बनवला असतो, पण प्रोडक्शन काढणं, प्रोडक्शन पण वस्तुकरणाचाच भाग आहे. प्रिंट सारखा मीडिया वापरणं, जो टेक्निकली एक असा इझी आहे की प्रिंट केलं, छापलं की झालं. पण थोडक्यात वस्तुकरण म्हणजे छापण्याचाच प्रकार आहे, छापतच जातात ना. तसा एक तो, त्याच्यासाठी तो प्रिंट हा मीडिया घेतला, त्याच्यासाठी रंगवत नाही बसलो. एक तर मला क्राफ्टमन पण दाखवायची नव्हती प्रिंट मागे, आणि हाही विचार होता की मला ते छापणं हा जो भाग आहे तो येणं हा पण महत्वाचा होता. पण प्रिंटिंग इझी होतं का खरोखरच? कारण हा सगळा असा विचित्र अनिवन सगळेच मगावरती छापणं वेगळं आणि बरोबर, पण मला ते नकोच होतं ना की हे परफेक्टच प्रिंट यावं. मला फक्त त्याची आयडेंटिटी, हा बघितल्यावर हा आर्टिस्ट दिसतो.
त्यासाठी तंत्र वेगळं होतं का काही, म्हणजे मगच तंत्र आहे की? नाही, हे थोडं वेगळं, म्हणजे मगला ते हॉट प्रोसेस नाही करतात, पण हे वॉटर वरती करतात, हायड्रो प्रिंटिंग म्हणतात त्याला. पाण्यावरती ती एक फिल्म टाकतात, त्याच्यावरती ऍक्टिव्हेटर करून तो कलर त्याचे ऍक्टिव्हेट होतात, आणि मग ते आयदर रोल करतात किंवा ते डीप करतात. मग जसं येईल ते तुमच्या शेप प्रमाणे ते येत जातं. काही ठिकाणी स्प्रेड पण झालेलं दिसतं इकडे वगैरे. इकडे मला दिसलं कुठेतरी त्या ह्याचे डॉट्स जे आहेत ते खूप स्प्रेड झालेले आहेत. डेमियन हर्स्टचे डॉट्स आहेत ते इतके स्प्रेड झालेत की ते मग थोडेसे इव्हन इथे दिसते ते. पण मजा आहे ना की कशाला ना की तुम्हाला डायरेक्टच कशाला. आणि पाण्यावर असल्यामुळे त्याच्यामध्ये पांढरा रंग येत नाही. हा, प्रिंटिंग मध्ये पांढरा येतच नाही नॉर्मली. कुठल्याही प्रिंटिंग मध्ये पांढरा येत नाही. आणि बरोबर, त्याच्यामुळे हा जो स्किन टोन आहे त्याच्यात तो मर्ज झाल्याचा जो प्रकार आहे तो पण अचीव्ह करणं मला या टेक्निकमुळे सोपं झालं. आणि याची अशी मांडणी करणं हा सुद्धा चित्रकाराचा, शिल्पकाराचा निर्णय होता, आर्टिस्ट म्हणून तुझा निर्णय होता. अर्थात तुमची दोघांची केमिस्ट्री खूपच छान आहे, त्यामुळे तो कोणाचा निर्णय होता तुम्हा दोघांनाही सांगता येणार नाही, निलेश आणि आनंद. क्युरेटरचा भाग खूप महत्वाचा होता, कारण हे असं सहज हाताळणं, दुकानात गेल्यावर कशी वस्तू हाताळतो बघणं, कोणी ठेवताना पण हाताळणं तसंही ठेवतो, त्याच्यामुळे डिस्प्ले जो चेंज होतो त्याची जी पण वेगळी मजा येते. हा थोडासा इंटरॅक्टिव्ह पार्ट निलेशचा ह्याच्यामध्ये जास्त होता. आणि पुन्हा ते वरती सुद्धा अगदी तुम्ही जे काही लावलंय बाय एनी वगैरे असं काहीतरी आहे. हा, स्टिकर, प्राइस टॅग, प्राइस टॅग, आणि त्या बाजूला काहीतरी आहे बाय एनी आर्टवर्क, बाय एनी आर्टवर्क 1499. प्राइस पण ती अशीच ठेवली आहे, आकर्षकपणासाठी म्हणून जी काय 99ची केली जाते ती. पण म्हणजे मी ह्या कामाकडे आता झालंय का, लोकही बघतायत, डिटॅच होऊन कसं काय बघतोस? म्हणजे मला ऍक्च्युली मलाही तीच मजा येते की जे वस्तुकरण होऊन जो काही एक वेगळा हे होतो ना, फील येतो की अरे यार हे पेंटिंग तर करोडोमध्ये सदबीजला वगैरे सेल होत, आणि तुम्ही असं सहज हातात घेतोय. हे जे बघताना सगळ्यांचाच तो विचार तिकडे येतो, सगळ्यांच्याच मनात ते तसे ते मी बघतोय की मी पण हातात जाणं उचलतो, अरे हे पेंटिंग, अरे एवढा मोठा आर्टिस्ट आहे, मी इतकं सहज माझ्या हातात येतंय. ते सहज गोष्टीला मी थोडस ऍप्रिशिएटच करतोय. पण हे म्हणजे आर्टिस्टनी अशा पद्धतीने मास प्रोड्यूस नाही म्हणता येणार, पण यांत्रिकपणे प्रोड्यूस करणं, ते लोकांना सहज हाताळता येणं, अशी वाट पॉप आर्टिस्टनी घेतली होती. आणि तेव्हा ते वस्तुकिरण आणि कला याच्यात भेदच नाही, बरोबर ना, असं म्हणत होते. म्हणजे त्यांना तो जणू काय तो भेदच मिटवायचा होता. त्या आता तो पण एक थॉट आहे जो व्हॅलिड थॉट असं म्हणून आपल्या समोर आहे. त्याच्यापासून आपण म्हणजे त्याच्यापासून हे काम किती दूर किती जवळ आहे? त्या थॉटच्या जवळ तर नक्कीच आहे. वाटलं मला, म्हणजे ते जवळ वाटलं तू सांगितल्यामुळे. पण आता दूर असं म्हणता येईल की मी त्याच्याबरोबर जो त्यांनी जी ताकद दाखवली निषेध करून, ट्रॅडिशनल पद्धतीच्या कामांना निषेध करून जी ताकद दाखवली आर्टिस्टने, तर ती ताकद मी इकडे दाखवायचा प्रयत्न केला. आणि त्याच्यासाठी इव्हन मी कास्टिंग पण सॉलिड काढलं की ह्याला वजन येईल.
हातात धरल्यावरती अनेकदा ते जाणवलं पण पाहिजे. सिरॅमिकची वस्तू हातात धरतोय असं वाटतं. त्याचा फील पण तोच हे केलंय की एक चकचकीत सिरॅमिकचा जो फील आहे, जो बाजारीकरणाला सुटेबल फील आहे, तो सहज विक्री होणं किंवा ह्या गोष्टीला, त्या दृष्टीने. आणि मुख्य म्हणजे जो फॉर्म आहे, निषेधाचा जो फॉर्म आहे, तो सगळ्याच दृष्टीने तो तिकडे येतोय. आणि तो इतक्या सहजपणे येतो ना की आजकाल निषेध पण इतक्या सहज झालाय ना, लोक असं करतात आणि निघून जातात. ही गोष्ट समाजात एवढा सहज होते की काही वेळा असं वाटते की काय निषेध करून काय होणार आहे, असंही वाटत. दुसरीकडे आताच येत्या काही दिवसात इंडिया आर्ट फेअर होणार आहे. तिथे सुद्धा दिसेल कदाचित की म्हणजे जणू काय कलेच्या मळलेल्या वाटांवर न जाणारे अशा लोकांचं तात्काळ, म्हणजे ते तरुण असते वेळीच तात्काळ त्यांचं आयटमायझेशन करणं, हा प्रकार सुद्धा रॅम्पंटली सुरू झाला आहे ना म्हणजे सध्या. म्हणजे आणि मला तर भीती वाटते की असे लोक ते स्वतःहून म्हणजे उदाहरणार्थ त्याची प्रॅक्टिस गेली सुमारे 12 वर्ष वगैरे आहे, पण आपला हा वसईचा आर्टिस्ट एक आहे, तो ह्याच्यात पण आहे आता सॅव्हिया आणि तो बरोबर असतात तर, किंवा विक्रांत भिसे, हा त्याचा एकदम मोठा शो करणं वगैरे, हे जे आहे ना ते ती काळजी पण वाटते की एक्सपोजर मीच दिलं हे समाधान त्या किंवा हे त्या गॅलरीला हवं आहे. हा, आणि त्याच्यानंतर त्याची पुढची प्रॅक्टिस काय आहे, एंगेजमेंट इन्व्हॉल्वमेंटची पातळी जी दादिबा किंवा केकू दाखवायचे त्या पद्धतीची नाहीच आहे. त्यांना फक्त आत्ता मी हे केलं आणि आत्ता मी जणू काही प्रचंड वेगळ्या गोष्टीला, म्हणजे एक प्रकारे आत्तापर्यंत झालं होतं त्याच्या निषेधाला पेडेस्टलाइज केलं, हे त्यांना हवंय. आणि ते अनेकांना हवंय. हा, म्हणजे ते इट मे व्हॅरी इन डिग्रीज, म्हणजे ह्याच्यात दर्जात फरक असेल त्याच्या किंवा याच्यात फरक असेल, पण म्हणजे एका बाजूला ओजस आर्ट गॅलरी, दुसऱ्या बाजूला अनंत आर्ट गॅलरी, तिसऱ्या बाजूला लॅटिट्यूड 28, हे सगळेजण त्या खेळात उतरलेले आहेत एक प्रकारे. आणि परदेशी गॅलऱ्या सुद्धा भरपूर आहेत तशाच पद्धतीच्या, त्या सगळ्या आपल्याला माहिती असलेल्या ज्या मोठ्या गॅलऱ्या आहेत, बॅरियन गोल्डबर्न किंवा अशा, त्यांच्या इतक्या मोठ्या नाहीत, त्यामुळे आपल्याला त्यांची नावं पटापट सांगता येत नाहीत किंवा माहिती नाहीयेत एवढं. हा विचित्रच हे सुरू झालंय. म्हणजे अशा वेळी हे काम येतं आहे की बाबांनो बघा, म्हणजे निषेध हा पटकन वस्तुकरण होऊ शकतो असा हा का आहे. मला आत्तापर्यंत ठरवता आलं नव्हतं की मी जवळ की दूर असा प्रश्न विचारला तेव्हा मला खरोखरच ठरवता आलं नव्हतं की हे म्हणजे इन इट सेल्फ ऑब्जेक्टिफिकेशन आहे का, आणि ऑब्जेक्टिफिकेशन बद्दल म्हणजे सेलिब्रेशनची भूमिका आहे. इज ही सेलिब्रेटिंग द ऑब्जेक्टिफिकेशन की ते नाही, हे उघड आहे, पण की त्या ऑब्जेक्टिफिकेशनचा आता निषेध म्हणून तो म्हणजे जणू काय मगाशी मी म्हटलं ना की तो निषेधच आहे. त्याच्या मागे तेही आता काही गोष्टी अशाही येतात की एखाद्या आर्टिस्टचं गॅलरीतनं काम विकलं जातं, तर तो त्याच प्रकारचं पण काम विकत बसतो.
बरेच वर्ष त्याच टाईपचं करत होतं. तिथे पण तोडणं गरजेचं आहे ना. त्याही गोष्टीला माझा निषेधच आहे. गॅलरी पण सांगत असते की मला तुझं अशा टाईपचं काम पाहिजे. काही वेळा असंही होतं. त्याही गोष्टीला निषेध आहे ना. मग तुम्ही जर कलेला महत्व देता की तुम्ही बाजाराला महत्व देता, हा प्रश्न मला पडतोच तिकडे. बऱ्याच जणांना कुठल्या ना कुठल्या पॉइंटला पडलाच आणि त्याच्यातून काही जण वेगळ्या पद्धतीने पुढे गेले. उदाहरणार्थ सुनील गावडे, म्हणजे ऍब्स्ट्रॅक्शन वरनं एकदम त्यांनी उडी मारली आणि तो पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने हे करायला गेला. आपण म्हणजे लोकांना प्रश्न विचारण्याच्या आधी याच्याबद्दल जितक्या सभ्य शब्दात सांगता येईल तितक्या सभ्य शब्दात सांगायचा प्रयत्न करणं. आता हे जे आहे अंजीर लावलेलं आहे. अंजीर एक फळ आहे, खाण्याचा पदार्थ वगैरे आहे, पण त्याचा जो फॉर्म दिसतो तो ह्याच्याशी खूप रिलेटेड आहे. जेव्हा आपण निषेध करतो त्यावेळेला आपण ह्या फॉर्मला समोर आणून निषेध करतो. म्हणजे तो प्रकार आहे बराचसा रिलेटेड. आणि तिथे मी एक इंटरॅक्टिव्ह ठेवलं की कोणाला हवं त्यांनी अंजीर घ्यावं, सही करावी आणि आपला निषेध नोंदवावा. तिकडे ते ख्रिस्टोसारखं बांधलेलं पण येता क्षणी जे दिसतंय ते जे थोडस त्याचे जे त्याचे रंग खूपच राजकीय आहेत. राजकीयच आहेत, कारण ते 3-4 गेल्या शतकापासून आजही खेळवत आहेत राजकारण. पण क्रिस्टोनी जे केलं होतं की सहज जाताना आपण ब्रिटिश स्टेशनवरून रोज जातो, पण आपण बघत नाही. क्रिस्टोनी बांधून टाकलं आणि लगेच अरे इथे विटी होतं आपलं, पटकन जे त्या मुवमेंटला क्लिक होतं. आता त्याचा संबंध इथे मी असा जोडतोय की इथे आतमध्ये काय आहे, आपण वरतून बघतोय रंग बांधलेले क्रिस्टोने बांधल्यासारखे. आतमध्ये काय आहे तेवढ्या डीपली सामान्य माणूस घुसत नाही. वरती रंग बघून राजकारणाचे रंग घेऊन खेळत बसतो. त्याच्यामुळे ते थोडस ते क्रिस्टोला मी तिथे वापरायचा प्रयत्न केला. वेगळं आणखीन काही सांगायचंय तसं नसेल तर आपण रानडेंना प्रश्न विचारू की कला आणि विनोद किंवा ह्युमर एलिमेंट यांचं नातं काय असतं. मी कदाचित अर्धवट बोललोय हा तुमच्याबद्दल, त्याबद्दल अगोदरच माफी मागतो. म्हणजे माझ्या कामाविषयी जर थोडं सांगायचं झालं तर ते ॲब्सर्डिझम मधनं येतं की प्रत्यक्ष जीवनामध्ये विसंगती पुष्कळ असते जी आपण नोंद करतो आणि जेव्हा एकाच अवकाशात एका चौकटीत मांडतो तेव्हा ते प्रेक्षकांना परस्पर संबंध कसा आहे हे शोधायला भाग पाडतं. आणि त्यामध्ये कुठेतरी म्हणजे प्रेक्षकाच्या लक्षात येतं की म्हणजे हायलाईट केल्यासारखं, म्हणजे चित्ररूपाने मांडलं. कारण एक गृहीतक असं आहे की एका अवकाशात जे मांडलं आहे ते परस्पराशी संबंधित असावं असं एक चित्रातलं गृहीतक आहे. तर त्याच्यामुळे हे थोडंसं हायलाईट करण्यासारखं आहे. आणि अनेक प्रकारच्या म्हणजे विसंगती तुम्ही प्रत्यक्ष जीवनात पाहत असता, ऐकत असता बोलण्यातनं. आता ते दृश्य रूपात ट्रान्सलेट कसं करायचं की ते म्हणजे रिप्लेस कसं करायचं की एखादं वर्बल म्हणजे उदाहरण सांगू शकेल नाटकांविषयी तुम्ही हा नाटकामध्ये आहे किंवा प्रत्यक्ष काय म्हणता की आपल्या जीवनात घडत असतं. आणि म्हणजे मी विरार ते चर्चगेट बरेच वर्ष 8 वर्ष प्रवास केला. तर लोकांचा सेन्स ऑफ ह्युमर किती आहे हे अनेक त्यांच्या संभाषणांवरनं माझ्या लक्षात आलं. ते म्हणजे कसं होतं की चर्चगेटला मी चढायचो 519 गाडी आणि शक्यतो पहिली खिडकीच्या जवळची उभी राहण्याची जागा जरी मिळाली तरी बास होते. कारण तिथे
उजेड असायचा आणि मग वाचता यायचं. तर ती मी वाचत उभा असायचो. पण नंतर जे दादर नंतर चढायचं लोक, त्यांना माझा फार हेवा वाटायचा. तर ते म्हणायचं देखो कैसे पडता है आराम से. तर दुसरा म्हणतो स्कूल में पढ़ाई नहीं किया ना आगे करना पड़ता है. तर त्याच्यावर आणखीन एक म्हणायचा ऐसा कुछ नाही, डॉक्टर इंजिनियर यही गाडी में जाते हैं. म्हणजे ज्यांनी पढ़ाई खूप केल्या वगैरे. तर हा सेन्स ऑफ ह्युमर यु नो बेसिकली सर्वसामान्य लोकांमध्ये आहे. दुसरा एक विरारचा अनुभव म्हणजे तिकडनं गाड्या सुटायच्या की सगळ्यांचे ग्रुप असायचे, प्रत्येकाची जागा ठरलेली असायची. आणि मग नवीन कोणी आला की तो त्या ग्रुपमध्ये प्रवेश मिळवायला उत्सुक असायचा. तर ते पत्ते खेळणारे होते. तर कोणतरी म्हणाला एकदा गाडीमध्ये सगळं भरलेलं होतं, सगळ्यांना मराठी येतं. यू फॉलो मराठी प्लीज. तर एक कोणतरी म्हणाला की पेपर आहे का, न्यूजपेपर. ते एकाने अगदी घाई दिली, पेपर काढून दिला. मेरे पास आज का पेपर आहे म्हणून काढून दिला. तर तो त्याने पेपर घेतला आणि सीट खाली ठेवला. खटमल बहुत है. तर त्याच्या बाजूचा म्हणाला उनको अंग्रेजी पढ़ना नहीं आता, कारण टाइम्स ऑफ इंडिया. तर हा बेसिकली सेन्स ऑफ ह्युमर विच एक्झिस्ट अमंग कॉमन मॅन. तर अशा तऱ्हेने दृश्य पण की ज्या वेळेला तुम्ही एक मॉब बघत असता, तर आता ही जी सगळी मेटाफर्स बनतात ती रिप्लेस कशी करायची व्हिज्युअलमध्ये, हा चित्रकाराचा म्हणजे ऑक्युपेशन असतं. आता आनंदच्याच त्या एक्झिबिशन, कारण ते मी थोडं आधीपासून पाहिलं होतं, गाई आणि दुधाच्या पिशव्या. प्रत्येकाला कुठेतरी जाणवतं की, आणि त्या पिशवीवर गाईचंच किंवा म्हशीचं चित्र छापलेलं असतं की लिंक तुटता कामा नाही, की तुम्हाला जी माहीत आहे त्याच्याशी जोडायचं आहे. तर ते त्याचं जे पॉश्चराइज्ड वगैरे वगैरे त्याच्यावर जे छापलेलं असतं. तर एक पिढी अशी आहे की ज्यांनी आधीचंही पाहिलं, आणि विशेषतः मला वाटतं आमची पिढी की ज्यांनी आधीचंही पाहिलेलं की खरं दूध आणि हे पिशवीमध्ये. इनफॅक्ट काही सिनेमांमध्ये फार चांगल्या तऱ्हेने वापरलेलं आहे, कारण त्याला जो एक थोडासा वेगळ्या प्रकारे इरॉटिक सेन्स आहे दिलेला आहे. म्हणजे एक शॉट असा होता, मुली आणि बायकांनी थोडं माफ करावं, एक शॉट असा होता की कुठल्या तरी फ्रेंच फिल्ममध्ये की ती दरवाजा उघडते, दूध द्यायला कोणतरी येतं, तर ती पिशवी अशा धरून घरात घेऊन येते. तर ते जे कनेक्शन आहे दॅट हॅज लिटल टिंज ऑफ ह्युमर. आणि की जे हे ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे की मॉडर्नायझेशन, जसं चार्ली चॅप्लिनचं मॉडर्न टाइम्समध्ये अनेक गोष्टींचं असं दाखवलेलं आहे. तर हे दूध या रूपात मिळतं आणि मग त्याच्यावरनं जे काय होतं. आता त्याच्या पुढे आणखीन म्हणजे जे अमूलचं दूध येतं त्याच्यावर लिहिलेलं असतं फ्रेश आणि 6 महिने टिकतं ते. तर अशा तऱ्हेने जे प्रत्यक्षात अस्तित्वात आहेत ते वेगळ्या काढून दाखवणं, म्हणजे त्या दुधाच्या पिशव्यामध्ये काही अंशी हा ह्युमर होता असं मला वाटतं. तर म्हणजे मी तुझ्या वतीने काही अंश उत्तर दिलं असेल, पण मला जे दिसलं आणि या म्हणजे शिल्पांमध्ये ही एक थोडीशी जाण असणारा की बाबा इतिहासात काय घडलं, किंवा म्हणजे शिल्पामध्ये काय घडलं, फरक काय काय झाले की पॉप आर्ट वगैरे वगैरे. तर तो प्रथम बघताना म्हणजे आता कम्पेअर टू पिशव्या, दुधाच्या पिशव्या, की इथे हा ह्युमन पार्ट आहे, त्यामुळे कनेक्शन लवकर होतं आणि तो जेस्चर स्पेसिफिक वाटतो.
म्हणजे मला वाटतं काही काही क्रिकेटच्या मैदानावर पण असा वापरला गेला आणि ऑब्जेक्शनेबल होतं ते. तर प्रथम बघताना की एखादं शिल्प तुमच्या स्केलच्या संदर्भात खूप मोठं असेल तर त्याचं जे ऑब्जेक्टिफिकेशन आहे ते वेगळ्या प्रकारे असतं. वेअर ॲज हिअर इज पोर्टेबल, त्यामुळे त्याची ऑब्जेक्ट म्हणून क्वालिटी लगेच लक्षात येते. तसंच ते रॅकमध्ये मांडल्यामुळे म्हणजे गणपती विकायला मांडल्यासारखे त्याच्यामुळे आणखीन एक होतं. तिसरी गोष्ट असं की हे जे कॉम्बिनेशन आहे की देर इज वन जेस्चर, ह्युमन बॉडी पार्ट लाईक हँड आणि त्याच्यावर काहीतरी प्रिंट केलं आहे असं म्हणजे जाणवतं की त्याच्यामधलं व्हेरिएशन आहे ते लगेच जाणवतं. आता जे प्रिंट केलं आहे ते जेव्हा म्हणजे तुम्ही नीट बघता किंवा वाचता की कॉन्सेप्ट नोट चांगली आहे याकरता, तर तेव्हा मग त्याचे तपशील माहीत होतो. पण तोपर्यंत इट प्रोव्हाइड्स अ काउंटर पॉइंट की एका विशिष्ट तऱ्हेने ते प्रोसेस केलं आहे की चित्रकार एका त्या मॉडेलच्या इथे संपत नाही तर त्याच्यावर सुपर इम्पोज करून काहीतरी त्याला संदर्भ देऊ इच्छितो हे वाचण्याशिवाय समजतं. मग निरीक्षणातून जिथे ओळखता येतं, कारण तिथे डॅमियन हर्स्ट, तर डॅमियन हर्स्टचं हे पर्टिक्युलर फेज माहीत असण्यासाठी थोडंफार सतत इतिहासाकडे बघावं लागतं. कारण आम्हाला डॅमियन हर्स्टची जी फेज माहिती आहे ती म्हणजे फॉर्म्युलिन स्पेसिमेन. तर त्या दृष्टीने म्हणजे इतपत बघून समजतं. फक्त म्हणजे प्रश्न आता पुढे असा की मला वाटतं भारतीय चित्रकार ज्याला एकलेक्टिक म्हणतात की अनेक मार्गाने आलेले संस्कार प्रभाव तो काही अंशी डेलिबरेटली आणि काही अंशी हेतू पुरस्सर एकत्र करत असतो. म्हणजे मला अमुक अमुक पाहिजे आणि काही जे होतं ते ॲक्सिडेंटली होतं ना की आता हे वॉटर प्रिंटिंग टेक्निक त्याच्यामध्ये जे डिस्टॉर्शन होतं कारण सरफेस, तर त्या ह्याच्यामधनं पण एक डेफिनेटली होतं की एक काहीतरी याच्या पलीकडे त्याला संदर्भ द्यायचा आहे इतपत जाणवतं. आता त्यातले जे दोन संदर्भ समजा की एक ऑब्जेक्टिफिकेशन वस्तुकरण हा जो पॉप आर्टमधनं आलेला आणि म्हणजे अभिजितने सांगितलं तसं की क्लासिकल आर्ट किंवा एक्सक्लुझिव्ह इमोशनल एक्सप्रेशन पासून प्रॉडक्ट एक वस्तू बनवणं, प्रॉडक्ट करणं जे अँडी वॉर्होलने केलं. तर हे म्हणजे दोन म्हणजे एकीकडे ज्यांचं सो कॉल्ड सेल्फ एक्सप्रेशन आहे ते प्रॉडक्टवर वापरलं. म्हणजे अँडी वॉर्होलच्या ट्रेंडशी जोडलं गेलं की जसं व्हॅन गॉग जो छापला त्याच्यावर तर जे होईल. तर ह्याच्यामध्ये कॉन्शियस एफर्ट म्हणजे सिलेक्शन करण्यात की कोणाकोणाचे घ्यावे ते किती व्हिज्युअली, किती पिक्टोरियली आणि किती कॉन्सेप्च्युअली होते असा एक म्हणजे प्रश्न आहे. म्हणजे थोडाफार तिथे आहे म्हणजे एक सगळं एक तर पॉप्युलर पेंटिंग किंवा इमेजेस असणं, त्याच्याबरोबर दुसरं म्हणजे की ज्या आर्टिस्टने त्या लेवलला केलंय काम, सारा लुकासने वगैरे त्या लेवलला केलंच आहे ना काम, त्याची नोंद पण होणं, ती नोंद म्हणजे ती मी करून घेत होतो स्वतःमध्ये की अशाही मी विचार केला सिलेक्शन करताना की ह्यांनी खरोखर तोडले आणि आहेतच म्हणजे तोडलेले सगळेच आहेत जवळपास. आणि त्याच्याबरोबर त्यांनी ती ब्युटी पण ठेवली आहे, एस्थेटिक पण त्यांनी वापरलंय तिकडे.
नुसतंच तोडायचं म्हणून काहीतरी तोडलं आणि काहीतरी केलं असं नाहीये. त्या एस्थेटिकली ते मांडलं पण आहे. तर त्याच्यासाठी सिलेक्शन हा पार्ट आहेच. पण योयोई कुसामा 2 किंवा 3 आहेत. हो. किंवा म्हणजे रझा पण आहे. बाकरे जे आहेत ते म्हणजे बाकऱ्यांना चिमटीत पकडणं खूप कठीण आहे. म्हणजे हे म्हणजे बाकरे असं दाखवणं खूप कठीण आहे खरं तर. योयोई कुसुमा पटकन लक्षात येणार ब्लॉट्स आणि असं सगळं ते म्हणजे आता त्याच हातावर जे घ्यायचं आहे. तू अनेक पद्धतीच्या प्रतिमांनी प्रभावित झाला असेल. तुला अनेक परींच्या प्रतिमा महत्वाच्या वाटतात हिस्टॉरिकली. ते तुझं रिडिंग आहे. पण आता इथे घ्यायचं म्हणून काही वेगळा विचार करावा लागला का? हा, वेगळा मीन्स थोडस मी अट्रॅक्शनचा पण विचार केला. म्हणून मी पॉप्युलर प्रतिमा पण घेतल्या की अट्रॅक्शन पण यायला पाहिजे आणि हे जेव्हा डिस्टॉर्ट होणार त्यावेळेला ते लक्षात पण यायला पाहिजे की त्या आर्टिस्टचा ते आहे. त्याच्यामुळे त्या इमेज मधल्या काही काही गोष्टी ज्या महत्वाच्या वाटतात त्या समोर येतील आणि बाकीच्या मर्ज होतील. अति परिचित प्रतिमा पटकन. हा, अदरवाईज मग काहीतरी असं म्हणजे रेग्युलर डिझाईन बनवून छापतात वगैरे असं नको व्हायला. मला वाटतं की ते थोडस म्हणजे रूपक वापरलं की फासे टाकण्यासारखं आहे. की फासे हातात घेणं ही कॉन्शियस आहे. पण पडतात काय ते आपल्याला माहिती नाही. तर ते फासे जसे टाकतात म्हणजे हा ही फ्रेज आहे थ्रोईंग डायस. तर तशा अर्थाने थोडस कॉन्शियस आणि हॅपनिंग ऍक्सिडेंटल असं काही काही ठिकाणी ते मिश्रण. की म्हणजे समजा त्याने सांगितलं तसं की एक पॉप्युलर इमेज म्हणजे जी रेकग्नायझेबल आहे ती लोक म्हणा हा रवी वर्माचा आहे. पण त्याचं जे झालंय ते कंट्रोलमध्ये नाही. ते नियंत्रणात नाही. अशा तऱ्हेने काहीतरी त्याच्यामध्ये जो ऍक्सिडेंटल भाग असतो तो मला कामामध्ये तो दिसतो. कारण तेच आहे की मला ती एक्झॅक्ट इमेज नकोच. मला ती आठवण हवी आहे आर्टिस्टची. ते मनात तो आर्टिस्ट आला पाहिजे लोकांना बघताना. आणि काही जण मनात आले असते लोकांच्या पण तरी तुला ते नकोय. म्हणजे नाही तू कितीतरी जण नाहीयेत. असे छिद्रान्वेषण करायचं झालं तर तू कोणाकोणाला वगळलंयस ते आम्हाला चांगलंच माहिती आहे. आणि विशेषतः म्हणजे आपण दोघंही मराठी शाळांमध्ये शिकलो आहोत. त्यामुळे आपल्याला कोणते चित्रकार लहानपणी महत्वाचे वाटले होते हे न बोलता माहिती आहे आपल्याला. म्हणजे तुमच्या वयाची मुलं कदाचित त्या बाबतीत लकी आहेत ना. पण मुद्दाम निखिलला विचारूया की कलेचा इतिहास आणि म्हणजे द प्रोसेस ऑफ हिस्ट्री विशेषतः आर्ट हिस्ट्री ऍज अ प्रोसेस ऑफ ऑब्जेक्टिफिकेशन असं हे काय आहे? किंवा म्हणजे हा आरोप बरोबर आहे का मुळात की हे मनाचेच खेळ असं? अँड हॅज इट बीन डेल्ट विथ इन थिअरी? थेरॉटिकली बघायचं झालं आज अकॅडमिक पॉइंट ऑफ व्ह्यू पाहायचं द ऍक्ट व्हॉट वी आर डुईंग हिअर एक प्रकारे सायटेशन आहे. आणि कुठलेही अकॅडमिक रिसर्च पेपर समोर केला तो रिसर्च भला तो 6 पानी असेल पण त्याला पुष्टी देण्यासाठी 4 पानी रेफरन्सेस लावले जातात. सो ऑफकोर्स इकडे वेदर इट इज अ व्हॅलिड प्रॅक्टिस ऑर नॉट तो एक स्वतंत्र विषय आहे.
पण जेव्हा आपण प्रतिमांवरती दुसरी प्रतिमा वापरतो, ती ऑलरेडी ती स्वयंपूर्ण प्रतिमा आहेच आहे. जे चिन्ह आहे अप्रोप्रिएशन वगैरे हा, सो जेव्हा मग त्याला आपण ऍडिशनल इमेजिंग वापरतो तेव्हा त्या त्या गोष्टीला आपण साईट करत चाललोय की रिजेक्शन थ्रू दिस, तो एक सायटेशनचा प्रकार आपल्याला एक अकॅडमिक प्रोसेस सारखाच पॅरलली होताना मला असं दिसतो. आणि हे इन जनरल कंटेम्पररी प्रॅक्टिसेस मध्ये साईट केल्याशिवाय तुमचं काम पूर्ण होत नाही किंवा उभं राहत नाही. हा प्रकार आता एकंदर किंवा ज्या एक 10-15 वर्षातलं माझं जे ऑब्झर्वेशन आहे त्यामध्ये अनलेस अँड अंटिल यू साईट समथिंग युअर वर्क डज नॉट बिकम इंडिपेंडेंट. हा अकॅडमिकली पाहताना दिसतं. आणि एक आर्ट हिस्टोरिओग्राफी म्हणून आपण याला पाहायला गेलो तर वस्तुकरण ह्याला कधीच आपण वावगे राहिलेले नाही आहोत. पण मोर ऑफ दॅन मी जेव्हा भारतातून या गोष्टीकडे बघतो मला हा प्रश्न पडतो, हे आपल्या जीवनात का येत नाही? किंवा आपल्या जनसामान्यांच्या जीवनामध्ये जसं आता आपण या संदर्भातच बोलतोय तर मला एका आर्टिस्टने मला एक छोटीशी रीलचा एक भाग पाठवला, एक रील पाठवला. आणि निमाडी जे फोक संगीतकार आहेत मग त्याच्यामध्ये जिसका बाप करे काम उसका बेटा गांडूर आहे असं तुम्ही एक तो सहज बोलता बोलता त्यांनी वापरलेला शब्द आहे. म्हणजे त्यांच्या गाण्यामध्ये आपल्याला तो शब्द वापरलाय हे कळत पण नाही आणि अचानक हा रे हो हे बोलला का तो. पण मला असं लक्षात आलं की ती रील अर्धवट आहे. म्हणजे फक्त एवढ्यासाठीच त्यांनी गाणं रचलेलं नसणार आहे. आणि ती मुळात सोशिओ इकॉनॉमिक सिच्युएशन मधनं ग्रामीण भागामध्ये बाप जातोय शेतात काम करायला आणि मुलं मोबाईल चालवण्यामध्ये, ते पण टच फोन चलाने तो चालवत फिरतोय आणि तो नेतागिरी करत फिरतोय. ती पूर्ण ज्याला आपण ते डायलॉग आहे तो तसा पूर्ण होतोय. आता निमाडींच्या गाण्यामध्ये, ते निमाडी समाजातल्या त्या गायकांच्या गाण्यामध्ये हा पूर्ण प्रकार येतोय. तर मग आपण दृश्यकलेमध्ये हे मर्यादा का बाळगतोय किंवा तो मला अजून सुटत नाहीये प्रश्न थेरॉटिकली की अर्थात ते वस्तूची मर्यादा आहेत. आपण ते बघताना याच भूमिकेतनच बघावं लागतं आपल्याला. ते वस्तू अजून आपल्या जीवनात इंटिग्रेट होत नाहीये पण निमाडींचं गाणं आपल्याला रील मधनं आपल्याकडे पोहोचतंय. सो हा जो एक अनुभव आहे की तीही कॉमोडिटी बद्दलच क्रिटिसिझम आहे किंवा जे वस्तू म्हणून आज आपण बाळगतोय किंवा त्याशिवाय आपलं जगण्याची कल्पना सुद्धा करवत नाही, त्यांनी आपलं ओव्हरऑल उलाढालीच केवढ्या प्रमाणात बदललेले आहेत. तर त्याच्यावरती टीका पण होतीये आणि त्याबद्दल आपण त्याचा उपभोग पण त्याच माध्यमातून घेतोय. सो म्हणजे आता मी बोलण्यासाठी मी त्या माध्यमाचाच वापर केला किंवा रेकॉर्ड होण्यासाठी सुद्धा तेच होते. राईट. सो ते माध्यम म्हणजे जिकडे साहित्य हा माध्यम असल्यामुळे किंवा ते फोकलोर हे माध्यम असल्यामुळे त्याचं जे एक वेगळं एक डायलॉग तयार होतो ते बऱ्याच वेळा मला असं वाटतं की आपण जेव्हा घन आकारात बघायला जातो ते ती बरोबर त्या क्षणी ती मर्यादा गाठते तिकडे की तो डायलॉग त्याच 4 भिंतींमध्ये थांबतो किंवा इट डज नॉट बिकम अ कल्चरल प्रॅक्टिस. सो असं मला एकंदर मला हल्ली तीव्रपणे मी एक्झामिन करायचा प्रयत्न करतो. या संदर्भात मला वाटतं अभिजितलाच प्रश्न विचारायला पाहिजे, तुझी जर परवानगी असेल तर. नाही ना एवढं हे काही नाही. पण म्हणजे भारतीय चित्रकाराला जो एक प्रकारे असं म्हणू काही अंशी मर्यादा आहे आणि पर्टिक्युलरली 60-70s पर्यंत जे वेस्ट मध्ये काम करणारे जे आर्टिस्ट होते तर ते एकच विधान करून लोकांना ते पोहोचत होतं कारण त्याला संदर्भ होता. उत्तम उदाहरण म्हणजे ल्युसिओ फोंटाना, त्यांनी कॅनव्हास फाडला तर ती ऍक्ट ऑफ स्लॅशिंग कॅनव्हास ती कमीत कमी जे कलेचा त्या काळातला जो संदर्भ होता त्या संदर्भामध्ये लोकांना समजली.
तर हा फायदा भारतीय चित्रकारांना नाही. आणि म्हणूनच मला वाटतं की जी इम्प्रेशन्स तो गॅदर करत असतो, जमवत असतो आणि एक प्रकारे पॉझिटिव्हली म्हणायचं तर सिंथेसिस करत असतो, एकजिन्सीकरण. त्याबरोबर तिसरा एक भाग असा असतो की इकडची जी एक सामूहिक संवेदना आहे, कलेक्टिव्ह सेन्सिबिलिटी आहे, त्याच्याशी कुठेतरी कनेक्ट करायचा प्रयत्न त्याला करावा लागतो. म्हणजे परवा मी वाचत होतो की मॉन्ट्रियल आणि डोएसबर्ग, मला वाटतं डोएसबर्ग असा आहे का, DOESBUR. तर मॉन्ट्रियलचं जे म्हणणं होतं व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल, तर त्याने डायगोनल काढल्यामुळे त्यांचं पटत नव्हतं, अशा तऱ्हेचं एक थोडंसं विधान होतं. तर इतकी स्पेसिफिसिटी, इतकं विवेक्षता त्यांच्या संदर्भामध्ये होते, संकल्पनेमध्ये होती आणि कमीत कमी आर्ट वर्ल्डमध्ये इट एक्झिस्टेड. तर असा ॲडव्हान्टेज नसताना की एक सेन्शुअसनेस हा रिटेन करून, जसा इथे चांगला होता की एक तर ह्युमन बॉडी पार्ट असल्यामुळे तो लगेच लोकांना कनेक्ट होतो, त्याचा म्हणजे सिग्निफिकन्स समजला नाही लगेच, तरी हा एक स्पेसिफिक जेस्चर आहे. म्हणजे असं असतं तर त्याला म्हणजे एक अर्थ लोकांना माहिती आहे. कारण एक डेझमंड मॉरिसचं फार चांगलं पुस्तक आहे, म्हणजे बॉडी लँग्वेज, की तुम्ही म्हणता की तिकडे पलीकडे तेव्हा हात असा करता, ही जी भाषा आहे ती लोकांना न शिकवता माहीत असते. त्याच्यामुळे हे जे जेस्चर्स आहेत, तर हा जेस्चर स्पेसिफिक वाटतो की तुमच्या व्यवहारात कुठे येत नाही. त्यामुळे एक जर त्याने लक्ष केंद्रित केलं तर ते त्याला समजू शकतं. अशा तऱ्हेने एक कुठेतरी सर्वसामान्य संवेदना आहे त्या याच्याशी आणून जोडावं लागतं. तुम्ही मिनिमॅलिझम केलं तर म्हणाल की हे काय नुसतं एक रंग लावून ठेवला काळा, चौकोन चौकोन काढले वगैरे. तर ह्या ह्याच्यामध्ये तुला काय वाटतं की हे चित्रकार, म्हणजे आता पर्टिक्युलरली यांनी आजच्या संदर्भात, आणि भारतीय चित्रकार हा कशा तऱ्हेने प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतात? माहीत असलेल्या प्रतिमांपासून आपल्याला पुढे जायचंय. हे ज्यांनी केलं आणि ते त्यांच्या त्यांच्या प्रकारे केलं, ते लोकांना किमान काही पातळ्यांवर भिडले. पण जे फक्त दृश्यांचा आणि विशेषतः म्हणजे 1950-60 नंतर युरोपात जे घडलं त्याच दृश्यांचा विचार तिकडे जाऊन करत होते, ते पोचलेच नाहीत लोकांपर्यंत भारतीय चित्रकार, असं सरळ दिसतं. मग त्यांना म्हणजे रझांची खरं तर माथेरान वगैरे चित्र चांगली होती की, पण त्यांनी मग बिंदू, मग ती पंचतत्व, मग हे सगळं केल्यानंतर रझा भारतीय चित्रकार झाले एक प्रकारे. खरं तर ते जयपूर आणि माथेरानच्या वेळी सुद्धा भारतीय चित्रकार होते, पण म्हणजे जी एक व्यापक जनमान्यता, आर्ट पब्लिकच्या पुढची जनमान्यता, हा ती मिळवण्यासाठी त्यांना म्हणजे तो टप्पा आल्यानंतरच मिळाला. त्यांना हे करावं लागलं असं नाहीये, पण तो टप्पा आल्यानंतर मिळाली. किंवा मौजवरती अनेक चित्रकारांची कव्हर्स असायची, त्याच्यात आडिवरेकरांचं होतं, त्याच्यात बर्वेंचं फळ आणि इमारत होतं, अशी म्हणजे चित्र असायचं आणि मग चित्राविषयी असं लिहिलेलं असायचं. तर आडिवरेकरांचं चित्र हे खरं तर पूर्ण म्हणजे रंग आणि त्यांचा वापर आणि आशावरती होतं. म्हणजे खरं तर म्हणजे आपल्याला तिकडचे काही चित्रकार जर माहिती असते आणि त्या संदर्भात आपण त्यांच्याविषयी बोललो असतो, हान्स हॉफमॅन वगैरे, तर बरं झालं असतं खरं तर.
पण तसं नाही झालं. मग आपण त्यांच्यावर आरोपण केलं, खडकातील पाणी आणि पाण्यातील खडक, असं त्या मौज मध्ये चित्राविषयी जे छापून आलं आडिवरेकरांच्या त्या अच्छा. ह्याचं एक्झॅक्ट हेडिंग हे होतं, खडकातील पाणी आणि पाण्यातील खडक. असं असं आपल्याला माहिती असलेल्या याचा आरोपण आपल्याला करावा लागला. किंवा म्हणजे आणि म्हणजे ॲब्स्ट्रॅक्शनचं एकदम म्हणजे एका बाजूला उदात्तीकरण, दुसऱ्या बाजूला अति आध्यात्मिकरण, हे सगळं त्या व्हॅक्युममुळे झालेलं आहे एक प्रकारे. म्हणजे ते सगळं गोज विदाऊट से की नॅरेटिव्ह चित्रकार पोचतातच वगैरे. पण तुमचा जो प्रश्न होता त्याला जवळ जाणारं उत्तर म्हणजे हे आहे की कदाचित असं सुद्धा असावं की आपल्याला ॲब्स्ट्रॅक्शनकडे ॲब्स्ट्रॅक्शन म्हणूनच बघायची जर इच्छा आणि सवय असती आणि म्हणजे त्या पद्धतीचे प्रयोग का केले जात आहेत ह्याच्याकडे आपण जर साकल्याने बघितलं असतं तर कदाचित तेवढा एकारलेपणा आजच्या ॲब्स्ट्रॅक्शन मध्ये आला नसता असं म्हणता येईल का की सर्वसाधारणपणे एक क्वांटिटेटिव्हली संख्यात्मक दृष्ट्या की लोकांची कल्पना की रिप्रेझेंटेशनल काहीतरी असणं म्हणजे चित्र, की काहीतरी हे मांडतंय प्रत्यक्ष जगातलं, अशी एक सर्वसाधारणपणे चित्राकडनं अपेक्षा असते. कारण हा फरक खूप जाणवतो. पण तिथे ट्रेनिंग आहे म्युझिकमध्ये. म्हणजे सुरुवात कदाचित काही लोकांची होत असेल याचा अर्थ काय म्हणून, या रागाचा अर्थ काय, पण नंतर ध्वनी म्हणून ते ऐकू लागू शकतात आणि ध्वनी नंतर सूर, अशा पायरी पायरीने ते तसे की म्हणजे चित्र म्हणजे रंग आणि रंग म्हणजे एक आपण म्हणू की भावनेचं रिप्रेझेंटेशन अशा तऱ्हेने, किंवा त्याचा जो व्हिज्युअल अपील आहे की दृष्टीला काय जाणवतं रंग बघून, असं येईपर्यंत म्हणजे ती कल्पना जी सोडावी लागते रिप्रेझेंटेशनची आणि त्याच्याशी संबंधित नरेटिव्ह आहे, काहीतरी गोष्ट सांगायला पाहिजे, ही कल्पना सोडून पुढे जायला जो एक म्हणजे अभ्यास लागतो किंवा एका विशिष्ट तऱ्हेने संवेदन क्षमता तयार करावी लागते. म्हणजे संगीतात ती प्रथम पासूनच होते, कारण ती रिप्रेझेंटेशनल नाही. म्हणजे कोणी सारेगमपधनिसा म्हटलं तर ते अमुक अमुक काय असं लोक समजत नाही, तर त्याच्यामुळे ते त्याच्यात स्पष्ट दिसतं. म्हणजे संगीतातले लोक चित्र बघायला तर याचा अर्थ काय, हा जो प्रश्न आहे भारतीय. आणि शिवाय म्हणजे म्युझियम मध्ये काम करत होतो त्याच्यामुळे काही संगीतकारांना मला दोन्ही गॅलरीज दाखवायला लागायच्या, म्हणजे वेस्टर्न युरोपियन गॅलरी आणि नंतर इंडियन मिनिएचर. तर जी आभासवादी चित्र होती युरोपियन मध्ये, मे बी सेकंड ग्रेड, नॉट व्हेरी फाईन, पण ती त्यांना अपील व्हायची. म्हणजे सिगरेटचा धूर कसा काढला बाहेर, किंवा ते पेटलेले सिगरेट. त्याच्या उलट जरी नयनसुखचं पेंटिंग बघत असतील तर त्यातील रेषेची लय त्यांना समजायला कठीण जायचे की नयनसुख किंवा अमुक कांगरा बसोली वगैरे या चित्रशैलींमधले फरक, त्याच्यापेक्षा आभास आणि रिप्रेझेंटेशन हे प्रिडॉमिनंटली चित्राविषयीची एक सर्वसामान्य कल्पना आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं बरेच वेळेला हा प्रॉब्लेम होतो की निव्वळ रंग म्हणून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की त्याच्या उलट झाल्यामुळे एक चांगला भाग आहे की व्हेरी स्पेसिफिक ह्युमन बॉडी, ह्युमन जेस्चर आणि व्हॉट एव्हर इज सुपर इम्पोज ओव्हर, अशा
सॉरी रिस्पॉन्स म्हणून रादर ही गोष्ट मी वारंवार विचार करतोय आता की आपण पुष्कळ वेळेला गोष्टीकडे बघताना आपण एक जो अंतर पाळतो तो काळ आणि टाइम अँड स्पेस. आपण ज्या भूमिकेतनं बघतोय ती भूमिका पुन्हा पुन्हा मागे जाऊन बघणं किंवा त्याच्या कुठलीही गोष्ट आपण पाहिली तर ते आपण आपल्यापासून ते किती अंतरावर आहे या अंतरावरूनच आपण म्हणजे इतिहासाच्या दृष्टीने सुद्धा आणि जिओग्राफीच्या दृष्टीने सुद्धा आपण ते पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या कलांनी त्याकडे बघत राहतो. म्हणून आपले संदर्भ जेव्हा जेव्हा बघतो ते संदर्भ बदलत बदलत ती गोष्ट कळत जाते. सो मिनिएचर आज पुन्हा एक अलीकडच्या एक 4-5 वर्षामधला जो बदल बघतो मी की बऱ्याचशा गॅलरीजमध्ये मिनिएचरिस्टिक अप्रोच घेऊन मॉडर्न हा कामं आता मग त्यांना सामाजिक टीका करायची आहे पण मग ते मिनिएचरचे जे काही आराखडे आहेत ते वापरून त्या पद्धतीने काम करणं. सो दे आर ब्रिंगिंग दॅट टाइम अँड ऑल्सो द अंडरस्टँडिंग ऑफ दॅट टाइम इन टू करंट स्पेस. सो हा जो एक टाइम ट्रॅव्हल ज्याला म्हणता येईल आपल्याला तो सलग होताना आणि आज खूप ओढ घेऊन ते करण्याचा प्रयत्न जो आहे म्हणजे जो आग्रह दिसतोय की मला आता काळ संपला की आता मला बोल्ड काम करून ज्याला आपण पुन्हा आता प्रोडक्ट कडे जर का बघायचं झालं सो दॅट प्रोडक्ट इज नॉट मोर वायबल ॲज अन आयडिया. मग त्यातले एस्थेटिक्स व्हॅलिड आपण घेऊया म्हणजे असं नाही त्याला रिजेक्ट करून हे करायचंय बट इव्हन ॲज अ होलिस्टिक प्रोडक्ट मग त्याला ते आयडियाज पुन्हा मांडण्याची गरज पडतीये पुन्हा पुन्हा. थोडंसं बरोडाचं आपण जर का ते तिथले एस्थेटिक्सचं उदाहरण आपण या ठिकाणी मांडलं तर मग त्यातून एक नवीन लहर आपल्याकडे एक अंडर करंट म्हणून नाही पण ते विजिबल करंट आहे. सो ती करंट आपण पाहतो त्यामध्ये. पण म्हणजे त्यातूनही तुम्हाला जे इन्स्टावरती लाईक्स मिळतात ते काय फक्त चित्रकारांचे नसावे ते तुमचं काम आहे. म्हणजे तर भिंतीवर ट्रॉफिक सारखे लटकवलेले पण एखादा पेशवा आहे तिकडे आणि असं तर हे प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या संवेदना म्हणजे काही माहिती असलेल्या मला माहिती असलेल्या काही गोष्टी आणि तुमचं चित्र याच्यापासून अंतर कितीही असलं तरी सुद्धा मी तरीही त्याला रिॲक्ट करतो असं होतच. म्हणजे किंवा अगदी बडोद्याचाच उल्लेख केलाच म्हणून तो महेश बालिगा तो फक्त नॅरेटिव्ह काम करून किंवा त्या वाटेला गेला नाही तो त्यांनी जेस्चरल पेंटिंग असं पण भरपूर केलं आणि त्याच्यातून म्हणजे जेस्चर मधून मी गोष्ट सांगेन असं अशी त्याची ईर्ष्या आहे थोडीशी. म्हणजे तो नदीचा प्रवाह किंवा कचऱ्याचा हे असा आहे वगैरे किंवा त्याउलट आपल्या प्राजक्ता पालवनी खूप पूर्वी बोरिवलीचा गोराई खाडीवरचा कचरा अगदी व्यवस्थित एक 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 करून रंगवला होता. तर ते म्हणजे आपल्याच पाहण्यातली वस्तू पण तिचं काहीतरी वेगळं केलंय हे असलं तरी सुद्धा ते भिडतंय हा लोकांना. म्हणजे ते हे होत आहे. आता एक पाणी देणारा माणूस आला होता मुलगा आला होता तो काय म्हणाला हे हात सगळे बघून का मीच काहीतरी त्याला उकसवायचा प्रयत्न करत होतो की कैसा किया आहे असं वगैरे. तो म्हणाला की अत्यंत गांभीर्याने म्हणाला बरं का आर्ट घ्यायला पांढऱ्या भिंती वगैरे असं सगळं त्याला कळलं असं काय. तो म्हणाला की वही पाणी मला आता है क्या हर बार टाकी गेला हा ठीक है. तो तो एकदम म्हणाला की वैसे एक तरफ से देखा जाए तो पॉझिटिव्ह भी है ना. आता ठीक आहे म्हणजे त्याने माझ्या वात्रटपणाला प्रत्युत्तर म्हणून केलंही असं ते पण ती त्याची भूमिका आहे. म्हणजे ती भूमिका घेऊन तो खाली गेला आहे.
इथे घडलं ते घडलं, पण ते त्याच्याबरोबर राहील ना. म्हणजे आपण असं बोललो होतो, या बोटाला आपण म्हटलं तर पॉझिटिव्ह सुद्धा असू शकतं, असं तो पाणी देणारा मुलगा म्हणून गेलेला आहे इथे. त्यामुळे आता कलेशी नातं आणि कलेबद्दलच्या म्हणजे कलेशी जोडलं जाणं हे फक्त आपल्याकडे कदाचित म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे होत असावं. पण ते हेच असेल असं नाही. म्हणजे अगदीच परेल शिवाला नमस्कार करणं हे वेगळी गोष्ट. म्हणजे म्युझियम्सच्या त्या जुन्या मूर्ती आणि त्याला त्या म्हणजे अनेकदा मोठे ग्रुप्स वगैरे यायचे, बायका सगळ्या मूर्तींना आपल्या नमस्कार करतायत असं ह्यांनीच एकदा सांगितलं होतं. ते सोडा, पण त्याच्या पलीकडचं सुद्धा आपण नातं जोडतो आहोत. म्हणजे तर इथे आपण थांबूया काय? चहा आलेला असेल तर चहा पिऊया. अरे सॉरी, मी तर गप्पच बसली. माझं बोलून झालं. हो, आणि ते चांगलं आहे असं म्हणून जा. एक गंमत मजेशीर वाटलं असतं की म्हणजे आय डोंट नो डोक्यात आलेलं असणार आनंदच्या की जे आपण आता एक इलेक्शन संपलं आणि दुसऱ्या इलेक्शनकडे आपण भारतभर कुठे ना कुठेतरी जात असतो. आणि ते ठीक म्हणजे इथे ऐवजी इथे ऐवजी इथे ती खूण मजेशीर झाली असते कदाचित. ऍक्च्युली आणि तो टिकली जेव्हा मी लावली नाही इथे आम्ही विचार पण केला. ओके, पण नंतर ते मतच दिलंय ना. बरोबर. तशा उभ्या पण टिकल्या मिळतात थोड्या. आणि पुन्हा तो एक प्रश्न होता की शोचं टायटल काय द्यायचं. जसं उंगली दाखवा, हे दाखवा की नाही की उंगली म्हटलं असं कसं असू शकेल ना, असं टायटल नसतं. म्हटलं की ते जे बोट आहे त्याला कुठेतरी एक आपण आध्यात्मिक संदर्भ पण आलेले आहेत ना, कारण ती मध्यमा आहे. मग ते ऍस्ट्रॉलॉजीमध्ये ते शनीचं बोट आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हटलं की ती कनेक्टिव्हिटी असणं पण आवश्यक आहे. आणि मग त्याच्यावरून मग ते मध्यमा असं मी टायटल ठरवलं. आणि मग ते टायटल करताना किंवा आनंदचं हे काम करताना म्हणजे मुख्यतः काय इथे महत्वाचं होतं की आनंदचा अनुभव तो सगळ्यात महत्वाचं होतं. आनंदचं व्यक्तिमत्व आणि भावना ह्या सगळ्या कृती करण्यामागे त्याच्या भावना ह्या सगळ्या महत्वाच्या होत्या. आणि मला एक कुठे होतं की या भावनांना फक्त हसून कुठून उत्तर मिळू नये. की कसं होतं ना की बोट दाखवते, बोट आपण हे करताना आपण हसतोय असं नाही, तर ती खरी ऍक्शन आहे. त्या अनेक गोष्टींना ती केलेली त्यांनी प्रतिक्रिया आहे किंवा तो प्रतिक्रिया नोंदवतोय त्याची त्या मध्यमेद्वारे. आणि म्हणजे ती इमेज पण तेवढीच प्रसिद्ध, त्याच्यावर छापलेल्या प्रतिमा पण तेवढ्याच प्रसिद्ध. आणि माध्यमाद्वारे तो निषेध त्या ठिकाणी या एक्झिबिशन मधून तो नोंदवत आहे. आणि मग त्याचे संदर्भ जोडणं आवश्यक होतं की जी आमची पिढी आहे, म्हणजे मी, आनंद किंवा आम्ही त्या काळामध्ये आम्हाला दादाइझम खूप खूप आवडीने शिकवलं जायचं की अगदी प्रत्येक गोष्टी सांगितल्या जाईल. म्हणजे ते एवढं हॅमरिंग आहे. आणि त्याच्यासोबत कुठेतरी बर्वे आम्हाला वेगळ्या पद्धतीने सांगितलं जायचंय. म्हणजे हा आनंदचा अनुभव आहे माझा किंवा आम्ही जे नव्वदीतले शिकलेलो आहोत की म्हणजे असं तो एक बरीच वर्ष आम्ही ह्या दोन्ही गोष्टी घेऊन जगत आलेलो आहोत. आणि मग तसं ते ती वस्तुकरण, वस्तुप्रतिमा आणि मग ह्या सगळ्या संदर्भातून मग हा शो उभा राहिलेला आहे. आणि मग कुठेतरी आम्हाला ती एक बांधिलकी होती की नाही, आम्ही सौंदर्यशास्त्रातून पण गेलेलो आहोत. या करण्यामागे आमचे ॲस्थेटिकल अप्रोच पण महत्वाचे आहे. मग ते अप्रोच सुद्धा आम्ही या ठिकाणी बांधायचा प्रयत्न केलेला आहे. एवढं इथे राहिलं होतं ते मी बघते. एक ऑडिओ लावतो ऍक्च्युली नेहमी बरं. तर
त्याच्यामध्ये ते मध्यमावरती युट्यूब चॅनलवरती एकाने सांगितलं, रॅन्डम असं बोललं गेलं. हा रॅन्डमली सांगितलं. तो आता एवढ्या गडबडीत लावता नाही ना, लावू का? सगळ्यांना जरा तसं ऐकण्यासारखं